चल रे उरक लवकर. हे सगळं आज पाईप जोडून येत ना सगळं ठिबक आपलं चालू झालं पाहिजे बरं का. ठिबक चालूच करावं लागणार आहे. हा ना. नाही चालू केलं तर मला हिंडावं लागत बुंबलत बसायचं तेच तर जरा वावरात लक्ष देत जा जरा. ते केबल काढ मधला. तुमचं तर कधीच्यामध्ये काम करायचं लय बाय थाट तिकडं पाठी माग हो तिकडे जोडावं लागेल. सरळ घे ना. तू बी कुठं शिकली होती का नाही का दार धरले का नाही परत वरून ओरडायचं नुसतं. काय हा? तुम्ही काम थोडं आणि भन ज्यादा. हा बोला ना. हे काय ऊस इकडे आहे. जायला रस्ता करून देऊन तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. काय देतून कांदे मोडणार का भावाचे कांदे विचारतो त्यांना ना. आपण विचारू त्यांना. आमच्या मागा लागायचा दांड काय घेऊन नाही नाही तुमच्या कसं काय येऊन देऊ आम्ही. आता ऊस तोडायचे आमचं घरगुती विषय विचारतो त्यांना. हा नंबर येते हा द्यावं लागते. आता ही पद्धत चालू झाली का. तर मग आता तुमची घाई तुम्हाला रस्ता नाही. नाही रस्ता करून देतो ना तुम्हाला काय ऊस बाहेर नाही तिथे गावात फडातच गाडी भरण. तुमच्या भावाला विचारू आपण आणि रस्त्याचं करून घेऊ. हा रस्ता आपल्याला विचारावंच लागेल ना. ते तसं कसं काय परत ते नाही 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 होईन होईन 100% होईन. काळजी करू नका. नक्की होणार म्हणजे होणार. विचार हो तुम्हाला आहे ना संध्याकाळपर्यंत सांगतो आणि तुमचं काय असेल ना ते बोलू आपण. हो करतो काय प्रॉब्लेम नाही. काळजी करू नका. आता हे आपल्याला काय मोठा कुठं झाला आहे. ऊस लावून ठेवलाय सगळ्या गोष्टी. आता शेजाऱ्या पाजाऱ्या काय आता त्यांनी जर ऐकलं तर ठीक आहे. तो ऐकन त्याच्या बायकोचं किती मोठा बांध आहे. ते तो बाई 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 आता तिचं कोणी ऐकणार आहे का कसं. तेच तर आता कसं होईल तो आता. नाही तर आपण इकडे ऊस तोडायला लावायचं होतं तिकडे खेळ होऊन बसायचं मी सगळं. तेच तर म्हणते रस्ता तर करणं गरजेचं आहे. त्यांच्या हातापायात पडावंच लागन. बरं झालं टिबक आत राहायच्या अगोदर आले नाही वावरात पाणी नसतं झालं. आपल्या उसाला रस्ता नाही आता काय करायचं. त्याच्या वावरातून ते थोडाच घालून देणार आहे. पण आता हातापाया पडू त्यांचं काय नुकसान होईल ते आपण भरून देऊ ना कांद्याच्या जागेवरच. अरे बावळट आहे का तू. त्याचे कांदे तोडले होते किती मोठे बोंबलं. अहो पण तेवढं नुकसान आपण देऊ ना आपल्या ऊसाच्या पैशात. तुझं म्हणणं बरोबर आहे पण त्याने ऐकलं पाहिजे ना. भावाच्या वावरातून रस्ता असतो पण ठेवला नाही त्यांनी. एक तर टोळी भेटत नाही आली नशिबाने आपल्या ती चांगली गोष्ट झाली. आपल्याकडे चालून आले म्हणून बरं झालं. नाहीत गेले असते कोणाकडे. आपण त्याच्या हातापाया पडू काहीतरी करू. ऊस तोडून गेला पाहिजे. 2 वर्ष झालं ऊसाची पार चोट्या व्हायला लागल्या. आता चला आपण जाऊ त्यांच्याकडे मागू त्यांना रस्ता. हातापाया पडू पदर पसरू पण द्या म्हणा आता आम्हाला. नाही तर आपल्या ऊसाचं काय होईल राखून जाईन ना रस्ता नाही दिला तर. गेल्याशिवाय म्हणल्याशिवाय कसं होईन. आता तुम्ही इथं राहूनच सांगताना एकदा बघू ना माफी मागून हे करून हातापाय जोडून. आपण काय त्यांचं वाईट केलंय म्हणून ते रस्ता देणार नाही. देते ना. चला तुम्ही भाऊच आहे ना तुमचा का पर काय. एक तर ते मुकादम येऊन गेलाय 2-5 रुपये जाते पण 2-5 रुपये येते ना. नाही तर काय होणार आहे. रस्ता नाही दिला तर राखच होऊन जाईल ऊसाची. ते ऊस गेला तर कमीत कमी त्या पोराची 1.5 लाख रुपये फी आहे ती तरी भरायचं होईल. नाही तर काय होणार. एवढे पैसे कुठून जमा करायचे दुसरीकडून. म्हणून तुमच्या भावाला तुमच्या आईबापाने ठेवला पाचका करून सारा रस्त्याची नाशीच. इकडं रस्ता नाही तिकडं रस्ता नाही. कोणत्याच वावरात जायला रस्ता नाही. निसता नास. आज या भावाच्या पाया पडा तर उद्या त्या भावाच्या पाया पडा. रस्त्याचे नुसतं हेच आहे. रस्ताच नाही कोणत्या वावरात जायला. आणि त्यातली त्या 3 भावात तुम्ही मध्ये जलमले आणि मध्येच वाटणी घ्यायची पाळी आली. रस्ता नाही काहीच नाही. ना इकडं ना तिकडं. मला तर नालय टेन्शन आलंय. म्हणजे दुसरी गोष्ट मला त्या पोराच्या शिक्षणाचं टेन्शन आलंय. त्याचे पैसे भरायचे आणि इकडं तुमच्या ते वावराच्या रस्त्याचे भांडण. चला बरं आपण जाऊ. बघ राहू द्यायचं आजच्या दिवस जाऊ द्या. ते मला मुकादम येऊन गेलाय तर आपण पहिलं तुमच्या भावासंग भाऊ संग तरी बोलून घेऊ. चला बरं. लय वाईट झालं बेटानो. इतकं भाव असून हे काय लय अवघड आहे. राम राम. काय लय अवघड झालंय. काय नाही भाऊ काय रस्ता आहे ना ऊसाला. मग ऊसाचा सगळा जाळ झालाय. निम पाणी आवरलंय. सगळ्या कुटाने हुजत झाल्या. मला काय बोलावं ती सुद्धा समजा ना. रस्ता देन तो रस्ता देन तुला. हा म्हणतो कांद्यात नुकसान रस्ता करून घ्यायचा. वावरा कळत नव्हतं का तुला. तेव्हा म्हणले आता हाय तर कवा बी मला पण जाता येईल. पक्का वैरी असून तू लागला सांगायला. अरे ही मध्ये झाला मध्येच मेलं. तशीच अवस्था झाली माझी. नोकरीवाला खाली दुसरा नोकरीवाला वर. त्याला काय रोग आलाय वाढकवलं ट्रॅक्टर बांगला दुनिया भानगडी याव तरी जाळकेवानी वागत येते आणि ही घुसलं मध्ये गोष्ट असे हाल चाललेत ना. विचाराची सोय नाही. कोणाला बोला गेलं ना माणसात आलं ना तरी खूप म्हणजे असं कंडिशन अवघड झालं. मग एकदा बोलले का. आता विन पाया पडायची बाजू राहिली. टोळीवाला आला का. टोळीवाला आलाय त्याला पैसे कबूल केले तर ऊस काढायला. हातापाया पडलो पार. अजिबात ऐकायला ते म्हणजे आम्ही जागाच देणार नाही तुम्हाला. रस्ता द्यायला रस्ताच आहे ना.
माझा दी पेटून आता तशीच अवस्था झाली. दुसरा काय इलाज आहे? पण माझं पेटून दिले मात्र त्याला बी कोणतरी आडीन असं माझी भूमिका आहे. त्याला आडायला इथंच आहे इतक्या लांब जातो काय वा 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 चांगली अरे गोष्ट झाली. त्याच्याच वाटणीतून याची वाटणीतून खाली गेल्याशिवाय त्याचं उसत तुटत नाही. निघणार नाही आणि मी कुठून मग रस्ताच देणार नाही ना. बाबा याला म्हणतात ना काही ना देव देणार आहे म्हणलं ना देवाच्या रूपात तुम्ही दोघं भेटलात चांगली गोष्ट झाली. लय उपकार होते बुवा. हो, याचं बिचारे तळतळे त्याला काय रोग आलेला नाही तसं बी ते नाही जो अर्धा पाऊण एकर मी वाटून दिलं तेव्हा दाबलेलं तुला सांग त्याच्यात 4 वाफे एकच वाफा कांद्याचं मोडून ट्रॅक्टर निघायला काय फरक नाही पडणार. तू एक काम कर त्याला सांग माझ्या वाटणी तू रस्ता नाही थोडे दिवस नाही देतच नाही हा. मी. जोपर्यंत त्याला नाही, कळत द्यायचं त्याला जोपर्यंत कळत नाही हा, तोपर्यंत देऊ नको. तोपर्यंत देणार नाही. त्याच्यामुळे काळजी करायची नाही आम्ही. बरं झालं बाबा देवाच्या रूपात आहे ना तुम्ही पावलात काही प्रॉब्लेम नाही. आणि जरी खालून जरी म्हणला ना तू रस्ता आहे, खाली मी हा. त्याला कोणी कोणी रस्ता नाही चालेल, त्याला चालेल. ऊस अडवलं म्हणून सांग. भाई गोडवान झालं तुम्हाला सांगतो तुम्ही सोन्यावर भेटले नाही माझ्या चेहऱ्यावर त्याच्यावर असं वाटतं पण नेमकं काय करावं एवढं लाखो रुपयाचं मुकादमाला नुकसान. जाऊ नको देऊ, टोळ्या भेटत ना हा. ठीक आहे मुकादमाला त्याला आणखी शिपाशी असतात त्याला पिन मर तिकडे काय तार पडायचं तसं कर. हा. चालेल काय अडचण नाही. टोळ्या आमचे गेले तुटून तुमच्या दोघा भावाचे गावात दुसरा ते झालं. फक्त ते काय राहिले त्रास ते रस्त्या हे बरोबर आहे फक्त सुरुवातीला विचार नाही झाले आचार नाही झाले त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडल्या. जाऊ दे बघा तुम्ही पण त्याला ऊस नाही तुटत तू काळजी नको करू. नाही आम्ही नाही. तुझ्याकडे. बरोबर आहे चांगली गोष्ट आहे एक चांगलं तसं तुम्ही वाटलं, तसं वाटलं एक काम कर ना आपणच चल ना त्याच्याकडे म्हणून आमच्या वावरातून कसं काय उसाच्या गाड्या घालतो तू. हे येते मागून असं करायचं का? हा लगेच फैसला आजच्या आज दोघा भावांचा विषय तुटून जाईल कायमचा आपल्यामुळे तरी तुटल नाही आयुष्यभर यांच्या रस्त्याचं गोड राहील. बरोबर आहे तुम्ही ना संध्याकाळपर्यंत निर्णय लावला का मुक- संध्याकाळपर्यंत नाही तू लगेच ये आमच्या मागे आम्ही चालू त्याच्याकडे आलो लगेच ये लगेच तू. लगेच फैसला करून फक्त टाकू. मागून गपचीप ये, डोक्याची मंडळी नको. नाही 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 तुम्ही दोघं आहेत म्हणलं मी काही शब्द बोलत नाही काहीच नाही फोन आज मुकादमावर फोन आला, लगेच बोलून घे. लगेच कॉल करतो मुकदमाला. चांगली गोष्ट झाली आपण मुकदमाला फोन करून सांगू. कालच काढायचं ना घाण सगळं. अरे माझे तोंड काय बघा रे मग काम करा ना जरा. हा म्हणजे मी काम करतोय आणि तुम्ही माझं थोबड बघा का. मग काल संध्याकाळी साफ करायचं ते जरा स्वच्छ करायचं. ह्याला अक्कल पाहिजे ना ट्रॅक्टर कोणी आणून लावला. केलं की त्यांनी रानातलं मरणाचं काम. हं? हा, असंच आहे ना फक्त आहे ना. का नाही काढलं रे बावळाटाने ऐकून घेता तुम्ही निसते जवळचे तेव्हा करीत जा ना स्वच्छ. नुसतं माझं तोंड वाजवायचं फक्त. नका ते. नंतर करू ते आम्हाला फिरायला जायचंय कुठं जायचंय. जरा बाहेर. उचलली जीभ लावली टाळ्याला लगेच मला फिरायला जायचंय. आणि काम कोण करणार मग. आल्यावर करतोच ना मी. आल्यावर करतो ना. ते तवाची तवा साफ केला असत कशाला बोलणे खायला भेटलं ते. हं? चालेल थांबा राहून दे करते मी राहून दे काय म्हणते पोरं बरं? काय हो, फिरायला जायचं होतं आम्हाला. अरे काम धंदे करा कुठं फिरतो आता. हा अरे काम करून करून पार माझं इकडं काय एका काय आता सोनाला ऐका करते ते काम. हा मागायला लवकर येणार. तुम्ही काही नका करू खरंच आता सांगा ना तुम्ही. हा पण मी सांगते पण तुम्ही पण जरा त्यांना जरा काम करू लागत जा जवाची तवा करत जा. आणि ते वावरातलं केलं का सगळं तुम्ही वावरातलं केलंय वावरातलं केलं ना ना हा? बा सगळं. तेवढं सगळं 2 एकरचं सगळं साफ केलंय ना स्वच्छ. हा, हा? सगळं केलं. हा? ती त्याला- टोळी आली का. हा? टोळी आली बलगार लोक कामाला लावलेत आता फक्त देखभाल मी करणार आहे. हे म्हणत असते तर आपला ऊस जाणार आहे जाऊन द्या ना फिरायला थोडं. ऊस तर जाईनच रे. ऊसाचं काय नाही बरं जायचंय ना जा फिरायला तू. काय भाऊ तुमच्याकडे आलो हा, का रे. काय उसाला तोड आली हा त्याच्यामुळं रस्ता पाहिजे ना. रस्ता हा आम्हाला जर तेवढ्या कांद्याच्या वावरातून रस्ता द्या थोडी उसाला आली तर मग आमचा बी ऊस जाईन आमचं बी जरा 2 रुपयाचं काम होईल. म्हणजे आमचा आता कांदा ही का म्हणजे कांद्यावर डोळा आहे म्हणायचं तुमचा. म्हणजे ते आमचं तसं काही नाही. कांद्यावर डोळा असून कांद्याचं नुकसान करायचं हा विषय नाही येणार पण मग? ऊस गेला नाही पाहिजे माझा. मग आता ऊस गेला तर पाहिजे मग तू तुपल्या पद्धतीने बघ ना रोड. मग आमचा कांदा राहून ना सगळा. आपल्या भाव वाटण्यामध्ये तुम्ही गेलाच पाहिजे ना. कस काय जाईल. कस काय म्हणजे मग रस्ता पाहिजे का नाही मला. आता तू तुझ्या पद्धतीने तो खालच्या वाटणीचं घेतलंय ना तू तुझ्या पद्धतीने बघ. अहो, पण कारण मी आता कांदा पेरलाय मी आता तिथं तुला रोड देऊ शकत नाही. मी माझं नुकसान करून घेऊ शकत लोक नाही. मला पैसे दे कबूल केले तर मला आहे ना ते रोड लागतोय आणि मला ऊस नेवाच हा, तर मग लागलं असं कसं असतं का. म्हणजे हे पैसे कमी होणार आणि आपला सगळा कांदा राहून येणार मुकाना पण करून पैसे घेतले म्हणजे पैसे कमी होणार है ना? बरोबर. आणि कांदा कोणाचा राहून जातोय आपला वावरातला कांदा निघला पैसे बघू. घेतले मुकादमावर पैसे दिले तर अरे बाबा अहो, ऐका, आम्ही काय म्हणते तुमच्या कांद्याचे पैसे जे होते ते आम्ही देऊ ना तुमचे पैसे पण आमचा ऊस जर वावरात जळाला तर मग आम्हाला काय भेटणार आहे. आमच्या पोराच्या शिक्षणाला पैसे भरायचे आहेत आम्हाला तेवढेच आमचे पैसे मोकळे होते.
अरे हा, तुम्ही बाबा मी आमच्या काय समजून म्हणतोय घ्या. माझा एक मी काय सांगतोय 2-3 महिने थांबा कांदा निघल्याच्या आता नंतर तेव्हा मग ऊस 3 महिने ठेवायचा. त्याला काय फरक पडतोय? 3 महिने. त्याला काय फरक पडतोय? फरक म्हणजे पहिला तर निम्मा जळून गेलाय हा. राहिला तो पाणी वाचून परत हे करायची का मग काही आता तुमचे भावाला ते काही कांद्याचे परापतच पैसे नाही दिली होते पाहिजे ना. का? नाही भाऊ, मी आता रोड देऊ शकत नाही तुला. तुम्हाला रोड द्यावा लागणार आहे. नाही तसं देऊ येड्यावानी शकत करायचं नाही. नाही देऊ शकत नाही. कसं काय नाही देऊ शकत नाही देऊ शकत. सांगा, द्या आम्हाला रस्ता करून तेवढा. आता हे आपण दोघं हे सांगतो तुमची विनंती करतोय ते पोराच्या काना गेले ते परत हुजीबाजी करायची नाही सांगा. हा, म्हणजे ती हे काही शिकणार आहे करा. का तुम्ही हे शिकणार आहे पोरांना पोरांना तुमचे पोरं अंगावर धावून येते मग? मग तिथं नाही विशाल तिथं तू. बाहेर नोकरी हा शिक्षण शिकत येते हा तुम्ही आम्हाला भांडायला पोरांना भांडायला लावा. भाऊ ते राहू द्या मी काय सांगतोय तुम्हाला मला काय? रस्ता पाहिजे नाही रस्ता आता देऊ शकत नाही कारण आहे ना कांदा पेरलेला आहे तुला मी तेच सांगतोय 2-2.5-3 महिने थांब कांदा निघल्याच्या नंतर मी स्वतःहून तुला सांगेन. समजतंय हा. मला सगळ्या गोष्टी पण माझा पण विचार करा ना तुम्ही अरे विचार करतोय म्हणूनच सांगतोय ना आता उभ्या कांद्यात तू ट्रॅक्टर घातल्याच्या नंतर काय ते ते हे होईल? सहकारी पुरतंय ना काय हा. नुकसान होईल का ते वाटलं तर 2 लोक बोलून घेऊ आपण हा. त्यांच्या संग चर्चा करून त्यानंतर काय नुकसान भरपाई होईल ती द्यायला तयार आहे मी पण माझं सगळंच कसं हे होईल ना काठी लागणार सगळी आता आमच्या 2-3 लाखाचं नुकसान तुमच्या 5-50 हजारासाठी कसं करून देता बरं भाऊजी तुम्हीच सांगा. नाही आम्ही नाही देतो तुमची जेवढी मी नुकसान होईल तेवढी देतो तर आम्ही आपल्या गावातले ते नाना आहे ते त्यांना बोलवा हो. त्यांच्या समोर तुम्ही हे करून घ्या ना. ठीक आहे तरी पण मी ना आता सध्या रोड देऊ शकत नाही. हे असं हे ना आडमुठपणाची भाषा झाली हा, नाही आता तरी मी देऊ शकत नाही कसं आहे सध्या. मी हो. मग ते ना कांद्यातून घालत असतो ट्रॅक्टर तू घाल मग बघू पुढची कसं कसं पुढं काय कांद्यातून घालतात पुढची मी पुढं पण बघू घालते. मग. प्रेमाने विचार बघा करायचा. मी पण माझ्या कांद्यातून पुढची कसं पुढं काय बघू मग. घालते. हा. सकाळ पक्का वैरी म्हणजे हा. म्हणते, त्यांना मग? आपलं खपत नाही. पायच ठेवून पुढच्या आला. पुढं बघू मग. नाही नाही माणूस बळ झालं म्हणून हा. उभा टाकायचा काय तेच सांगतोय चाललंय ना मी. बोलणं तुम्ही कसं काय तेच सांगतोय. चाललंय ना मध्ये नाही हा, मग- बोलायचं नाही, भाऊ मध्ये चाललंय नाही. ना. मध्ये म्हणजे आम्ही दोघं भाऊ बोलतो ना. हा मी हे काय ना भाऊ तुम्हाला सांगतो मला रस्ता पाहिजे आणि प्रेमाने जर नाही दिला तर मी ट्रॅक्टर घालणार आहे तू घाल मग बघू हा, मग आणि ते तेच मी आणि ते सांगतो वरून एवढं सांगतो ते ट्रॅक्टर बळजबरी तर घालीन ते नुकसान जे होईल ना 4 लोक सांगतील ते नुकसान द्यायला तयार आहे पण माझं आहे ना लाखो रुपयाचं नुकसान करायचं नाही मी तुला आता अजूनच तेच सांगतोय तीनदा हेच मी सांगू राहिलो तुला 3 महिने आठवण मोर करते. चालतोय. हा. हा? त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना कारखान्याचा चालायचा आणि मग तुम्ही मोर ऊस कधी द्यायचा अहो, हे आपल्या वाटोळ्यावरच येत नसते. आता कांदा चांगला हा, दिसतोय वाटोळ्यावरच ना आहे. हटकून बरोबर. करते आता माहितीये का आपला खपत काय नाही, नाही. कारण आपला ऊस यांच्यापेक्षा ऊसाला लय टाइम आहे अजून ते झालं ना उसाला कुठं टाइम आहे कारखाने इतक्या लवकर 6 महिने बंद पडायचं मागायला ना देतो तरी यांच्या पोटात दुखत आहे ना. मी आता हे चालतं का कोणती एकनाथा मी तुला आता रोड देऊ शकत नाही माझा कांदा निघल्याच्या नंतर हा. मी तुला स्वतः रोड देईन बरं, पण आता मी देऊ तुमच्या शकत जागेवर नाही हो. माझी वाटणी असते तुमच्या ही परिस्थिती आली असती. तुला- याच्यावर 2 मिनिटं 1 मिनिट हा याच्यावर 2 मिनिटं विचार करायचा हा बोल माझी वाटणी तुम्हाकडे तुमची वाटणी माझ्याकडे म्हणले ह्या जागेवर मला रस्ता मागे आले असते नाही तुम्ही 2 मिनिटं ऐक हा. ज्या वेळेस वाटण्या झाल्या त्यावेळेस तुला देत होतो तू काय म्हणला तू मी मातलं होतो तुम्ही तू दोघांनी- काय म्हणला? नाही, नाही, तुम्ही दोघांनी बरोबर साधून घेतलं मध्ये दोघांच्या मध्ये तू साधून अगोदर दोघांचं काय काय म्हणला ज्या वेळेस वाटण्या झाल्या विचार गावातले करा. गावातले लोक होते नसन तर शांत त्यांना करून बोलून करूनच घेईन इथं मी हा, मग ते- ज्या वेळेस वाटण्या झाल्या तू काय म्हणला ही कोरडवावी हे मला नकोय शिल्की घेतली तर आता बघ ना रोड आणि तू रस्ता तुला पाहिजे मला. बघ मी देऊ शकत नाही आता कसं काय तुला नाही रोड. देणार? देऊ शकत नाही देवाच लागणार हा. आहे नाहीतर आहे ना मोकार होती वाढते ना हा आणि मोकार पोराचे मोर दुश्मन हा, ती त्याला तयारी आहे आमची सगळी याला तेव्हा पण म्हणलं होतं ना आपण तिघी. आता मी तेव्हा तुला नाही रोड घेतली. देऊ शकत नाही तुमच्या आई बापाला जरा समजून सांगा हा. द्यायचं सांगा रस्ता. पण ते आमचं आहे ना कांदा कांदा तुमचा आहे पण नुकसान द्यायला तयार आहे सौरभ आज सांगा पप्पा समजून कसं आहे अरे त्याच्या बरोबर नको बोलू त्याचा बाप जिवंत आहे हा. अजून त्याच्या संग नको त्याचा बोलू बाप तर आहे ना रस्ता सोडून चालायला हा. लागला म्हणून तो पोरं तेच समजा सांगतोय. सांगते, बाजूला तेच ये. सांगतोय. नाही, नाही, आम्ही आमच्या पोराला रस्त्याने बाजूला चालतो. कशामुळे आली? आम्ही आमच्या रस्त्याने चालतो आमच्या पोरांना नका पितू कळालं का करायचं मध्ये विषय बोलत हा. नाहीत अजिबात तुमच्या भावांतात आम्ही मध्ये बोलत हा, नाही. मध्ये बोलत नाही म्हणूनच मला मान्य आहे, म्हणूनच तुला विचारतोय बाळा हे नुकसान किती होतंय माझं बी आपण आणि कांदा आता बाजार हे, वाढला ना हा? जा घरी पळ जा बाबा जा. पोरांनो जा गं पोरी. सोबत घरी कुठं पाठवतो त्याला तू समजदार आहे तू बाहेरचं ज्ञान घेतोय ना हा हा? म्हणजे मी बोललेली नाही चालत पण त्याला घ्यायचंय मध्ये एवढं- मी आहे ना मी आहे ना हे तुझ्या आहेत संग एवढे बोलायला बोलायला. हा बोलतेत ना ते बी आडमोठपणाचेच लक्षण झालेत ना हा मी तुला आड मोठ्यापणा सांगितलं तुम्ही ना करताय आम्ही जाऊ दे यांच्या संग उदत घालण्यात काहीच फायदा नाही आपण त्या नानाकडे जाऊ त्यांना समजून तुझं सांगायला तुझं म्हणणं बरोबर आहे आपण नानाकडे जाऊ बोलू तर आणू त्यांना बोलून पण आता ना हे काय काय करायचं मग तुमचा ऊस कसा जातो बाहेर हे बी बघतो तुमच्यासाठी ना मुकदमन यायला तयार आहे ना आणि त्यासाठी लगेच सामंत आहे ना
तर कसा ऊस तोडतात ना ती बी बघत. अरे काय लागाय तुमच्याकडे आलं घे तुमच्या दोघाची भावाची येत नाही कायमचीच लपडीत बघा नाही, त्याला जायला रस्ता नाही तिथं आणि तुमचं तरी कुठं लय मोकळ्या रानात ऊस आहे ती शेजारी ते बी ओरडतोय पैसेच मागतोय कुठं रस्ता आहे तुम्हाला जर जमत नाही रस्ते भेटत काय लावणार ऊस बाकीची पिकं घ्या ना बारीक सारीक तुमचं काय मिटतेत काय लफडे लवकर मिटवा नाही तर मला आहे ना तिकडे दुसऱ्या गावाला लय नंबर आहेत परत फोन येऊ राहिलेत तिकडे जाणार आहे उद्या मी मिटतंय का तुमचं ठीक आहे तुमचं आहे ना बघा काय होतंय ते जुळलं तर मला फोन करा नाही तर मग मला जायला दुसरीकडे इथलचा ऊस संपला आता तुमच्या गावातला सगळा येऊ ऐ घे ठरवून चालन ठीक काय अडचण नाही. भाऊ काय अडचण आहे का देणार रस्ता देणार जाऊ द्या ना माझा ऊस बाहेर. अरे मी तुला म्हणलंय ना अजूनच सांगतो मी नाही म्हणत नाही पण आता सध्या कांदा आहे तू ऐक माझं 2 अडीच 3 महिने आपल्या दोघाचं बी कुपट लागन गाव माझ्या बघन कमून तू येड्यान करतो शेण हसून कमून येड्याचं स्वांग करतो बायकोचं ऐकून. आम्ही आडीबाजी नाही करत मग बायकोचं ऐकत नाही मग थोडाफार डोक्याचा अभ्यास कर ना. स्वतःच बोला माझं नका बोलू म्हणून तर इथपर्यंत आलोय ना डोक्याच्या इथपर्यंत आलास म्हणून आहे ना नाही द्यायचा रस्ता मग कसा तुमचा जातो ते बी बघतो मग. आपल्या टायमाला नाही आला 10 टायमाला गरज होती तेव्हा बरं नाही ऐक आता काय लय बडबड नको करू मुकादम काय म्हणलं ऐकलं का हा शेजारच्या ते अक्षयनी पण आपला रोड अडवला जावं लागेल आपल्याला बघतो नाही तर मग त्याच्याकडे ना बघावं लागेल मला नाही तर मग आहे ना थोडेफार देऊन बरं. रोड रोड घेऊ, करून आपला घ्यावा ऊस लागेल काढून घेऊ हा चालतंय याला बघतोच मी हे आता काय म्हणला किती रुबाबात तुझा बोलत ऊस होता कसा जातो हा बघतो. आणि आपल्याला गरज होती तेव्हा नाही कधी रस्ता दिला ना आता याला रस्ता पाहिजे येतच असते वेळ प्रत्येकावर चल हा चला चला त्या माणसाकडे जाऊ आपण तो रस्ता कसा देत नाही आपल्याला बघू आता आता हे चाललंयच नाही. अच्छा आम्ही नंतर केव्हा तर जाईल. हा. राम राम अरे काय अरे झालं? जुळलं राम का राम 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 काय म्हणताय जुळलं का रस्त्याच अहो अजून ते येऊ राहिलंय माझ्याकडे अरे काय येऊ राहिला सकाळ झालं दुपार झालं येईन आता कवा यायचं ते बघ. नाही सकाळी पण फोन झालाय माझा ते बी लाड मोठं मी विचारलं त्याला हा तो मला नसतं जमत हायला, मला तर म्हणला मी येतो म्हणे लावा पण फोन. तरी पण एकदा फोन लावितोच मी हातापाया पडा त्याच्या आपलं काम होईल तू ऐक ना थांब ना मी बोलतो ना नाही बोलतो नाही बोल. बोलतोय ना मग मी अगोदर जायचं विचारायचं त्याला हॅलो अरे अक्षय कुठे रे जरा काम होते काय अरे तू मला सकाळी म्हणला होता ना येतो म्हणून इकडे मग म्हणलं होतं काय हा हा बर मग येतोय मी हा येणार आहे थोडं काम आहे जरा लवकर ये म्हणून मुकदम जाईल हा, निघून. नाही येतोय ते ऐक ना थोडं लवकर ये ना जरा पाय उचलून बर चालतोय हा चाल येतोय ना येतोय ही जोड हा? ही जोड नाही मुलगा आहे आणि हे सुने असं का काम करतात का शेतात काम करते ना करते यांच्याकडे बघून वाटत नाही काम करतात आता नवीन लग्न आणि पोरग शिकलेलं आहे ना जास्त असं आहे ना असं का काम झाला करीत जा जरा करते चालू करते काय नाही ते ना आताची पोर आई बापाचा जीव अरे ते आले वा 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 तुम्ही बी इकडेच काय तर काय झालं रस्त्याचं यांच्या देतो का कोणचा रस्ता त्या माणसाचा ऊस काढायला मग दरवेळेस आमच्या मायावारातून खाल्ल्यावारातून घालतो एकदा याच्या वारातून तिथे घालतो. याच्या येणार काय मग. बापाचा रस्ता आहे काय का तू काय तिथे काय दादा काय कोणची पद्धत रे हे तो रस्ता तो भाव करून घे ना अरे आमच्या पण मागे लागला ए नाना काय? अक्षय मा काय संबंध तुला ऐक ना. बोलला, तू काय संबंध? मी काय म्हणतो ऐक ना काय? रोड तुझ्याच वावरातून आहे का नाही आहे का नाही आपण आता दरवेळेस देत असतो ना मला यावेळेस द्यायचंच नाही हे कारण अरे मला असं- बी फक्त पिकाचं नुकसान होते मी देणार बरोबर आहे की नाही नाना नाही मग आता क्लिअर आहे ना विषय कायमची आहे की तुमची लागाय तुमचा ऊस कशाला लावायचा धापाच घेऊन देतो का भाऊ नाही रे बाबा, हे अरे पैसे देतो ना तुला काय म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत काय काय करू? अरे ए सांग ना ए नाना नाही नाही बाबा आपण- नाना म्हणजे त्याच्याकडून नाही गेलो तू म्हणजे लय खालून दे नाही नाही आपल्या वारातून तर हिशेब नाही. आपल्या वारातून द्यायचं काय अरे कारण? पैसे घे पैसे काय पैसे तो चूल काढत घाला तिकडून आमच्याकडे लय पैसे आहेत. अहो आमच्या ऊसाचं वाटोळ होईल होय ना झालं वाटोळ राहीन झालं वाटोळ त्याला काय घोराळा बी बंद होते ना आता तुला बी रस्ता पाहिजे काय रस्ता तुमच्या नाही अडचण पण तीच रस्ता द्याय नाही कोणला मला रस्ता द्याय नाही तुला हा. का बरं का बरं माझा ऊस नाही का तुला आता त्याच्यामुळे पटत का रस्त्यावर रे? सकाळ धरून त्याला विनंती नाही नाही करतो. तुला आता पटत का आता या गोष्टी पटत का तुला सकाळपासून नाही, आता पायाला कसं आहे बरं का? हे चालू आहे, रस्त्याचं आता नावच घ्यायला नाना आम्ही किती
बोललो त्यांना रस्त्यासाठी ऐक ना. दुसऱ्याला खड्डा खाणला आणि त्यात पडलं हो असं. कांदे पेरलेले आहेत तर ती काय झालंय मी त्याला काय म्हणलं 2-2.5 एक महिने सांग. थांब. हा एका बापाचीच वावर आहेत का दोन बापाची नाही एकच बापाची हा? मग त्या बापान रस्ता दिला असं का नसेल तीन याच्यातून तर नव्हतं ना, ज्या वेळेस कोण मला नव्हतं वाटण्याला तात्या? तोच होता ना. मीच होतो मग त्याच्या मग- बदली तुला 20 फूट जादा वावर दिले आता बी मोजतो. अहो मुकदम याच्या ऊसाला रस्ता नाही आणि कुठून तोडायचा? आता मला सांगा, सक्का भाऊ आहे ना, त्याला रस्ता द्या ना येऊ. मी तर शेजारी, मी का देऊ मग? 20 वर्ष एकत्र राहिले ती, एकाच राहिला झालेत, एकत्र खेळलेत आणि ही जर मी एकच घातली असेल. अहो तुमच्या बापच जमीन आहे, तुम्ही का कुठून आणली नाही आणि आज तुम्ही एकमेकाला रस्ता नाही दिला ना, उद्या तुमचे लेकर तुम्हाला देणार नाहीत रस्ता. आणि असं जर चालू राहिलं ना, उद्या तुम्ही एकमेकाच्या मैत्रीला बी येणार नाहीत आणि सुख दुःखाला येणार नाहीत तुम्ही. भावाचं नातं तुटन आणि 2 भाऊ एकत्र आले ना, एक वेगळाच रुबाब असतो. अरे कुणीतरी सांगितलंय ना, भाऊ दिसला का असं मन भरून येतं आणि ते नातं तोडायचं का तुम्हाला फक्त रस्ते करता? आता मला सांगा, आज तुमचं असं वागणं बघून ते मेलेल्या आई बापांना कसं वाटत असेल? आणि साहजिकच आहे ना, तुमच्या आणि तुमचं मुलंच वागणार. आणि काय आदर्श घ्यावा त्यांनी तुमच्याकडून असं? अरे एकनाथ मला माफ कर रे, सगळ्यात दानगत चुकलो असन तर मी आज चुकलो रे. अरे या रस्त्यापायी आपल्या मैतीला पण रस्ता राहणार नाही. तुला तुझ्या वावरात जाळतेन तर मला आहे ना माझ्या वावरात जाळतेन रे. जाळायला लोकांना पण रस्ता नाही राहायचा रे. त्याच्यामुळे एकनाथ मी चुकलो, मला माफ करे मोठ्या मनाने. सगळे कांदे तोडू दे, जा तोड तुझा ऊस आणि तुला जिथून ट्रॅक्टर घालायचा तिथून घाल. आणि तुझ्यापेक्षा आहे ना पीक मला अप्रूप नाही, जा. आणि हे आज कळलंय मला आणि ते पण शेजाऱ्यांनी कान उघडलेत माझे. ये एकनाथा ये. ना ना तुमचं औषध उपयोगी आलं राव. औषधाचा विषय झिरो मिनिटात माणूस जे असतो का, तो योग्य असतो. आपणच एकमेकाला रस्ता दिला तर बरं आज 2 भाऊ एकत्र आणले आम्ही, बस आम्हाला एवढंच लय पुण्य मिळालं. बाकी बस काय करायचं? आज माझं काळीच माझ्या जवळ आलंय आणि खरोखर म्हणजे ना ह्या गोष्टीचा मला लय आनंद आहे. काच हे तुमच्या दोघांमुळेच घडून आलं बरं का तुम्ही नाना. दोघांनी उपकार करून आणला. मी रडत हो. होतो, पण आज आहे ना तुम्ही कान उघडले. काय अवस्था असते ना तुम्ही दाखवून दिली. आता लोक तू नसले जा आपण ऊस तोडून आपल्यासाठी घे, रस्ता. तुला आयुष्यभर रस्ता होईल. तात्या तू जा, उसाला रस्ता नाहीये बरं का जायला. ऐक 2 आज मिनिटं हा 2 मिनिटं ऐक. तुझ्या उसाला रस्ता नाही जायला, तू एक काम कर, अक्षयला 5 फूट खाली वावर काढून दे आणि तुला बी कायमस्वरूपीचा रस्ता करून दे. चालन चालन काय चालन अडचण नाही. चालन घेऊन चालन. विचारायचं. आणि आजपर्यंत जी काय माझ्याकडून चुकी झाली असेल मोठ्या मनाने मला माफ माफ कर. करायला मी लहान आहे, हो. तुम्ही मोठे आहेत. अजिबात हो. माफी पिपी मागायची नाही. काय आता मी हो. चुकलो असतो, मी आणि विनंती तुला करून ऐकलं ना. जिथून गाडी टाकायची बिंदास टाक, बरं. कुणीही काही झालं बोलणार सगळं नाही. मुकदम. या टोळ्या बोलून आणि आम्ही मुकदम बोलत लगेच चालू. तुम्ही ना टोळ्या बोलून घ्या आणि हा, तुम्ही उद्या तुमचं कुणाला काम चालू काढायचा? करा. कोणाचा काढा, त्याचा काढा, माझा काढा, कोणाचा काढा. सगळे खुश असलो काय